ठाण्यातील चिखलवाडी येथील 14 वर्ष रखडलेला SRA प्रकल्प महिनाभरात सुरू करण्याची कबुली विकासकांनी दिली असून प्रशांत नगर येथील प्रकल्पग्रस्त रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरं मिळण्याची चिन्हे असल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे। भाजपाच्या खोपट येथील आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे। चिखलवाडी येथील 14 वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचे विकासक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात आली। यावेळी समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली। येत्या 15 दिवसात सर्व आवश्यक परवानग्या घेऊन काम सुरू करण्यात येईल, तसेच प्रलंबित भाडे देखील रहिवाशांना देण्यात येईल अशी कबुली विकासकांनी दिल्याचे केळकर यांनी सांगितले। प्रशांत नगर येथील प्रकल्प 10 वर्ष रखडला असून येथील रहिवाशांचे प्रतिनिधी, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, SRA अधिकारी यांची देखील संयुक्त बैठक घेण्यात आली असून येत्या दिवाळीत रहिवाशांना हक्काचं घर मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान शुभारंभ इमारतीचे मालक, रहिवासी आणि विकासक यांची देखील बैठक घेऊन चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आज 118वा जनसेवकाचा जनसंवाद या जनसंवादाच्या कार्यक्रमामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातले काही रायगड जिल्ह्यातले देखील नागरिक त्यांचे निर्णयाविषयी या ठिकाणी घेऊन आले होते। त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो निर्णया ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांच्या SRAच्या इमारती प्रलंबित आहे। ठाण्यामध्ये चिखलवाडी हा परिसर आहे, या ठिकाणचे नागरिक आले होते। त्यांचं 14 वर्ष झाले त्यांची SRA प्रकल्प जो आहे तो पुढेच गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रकल्पाचे जे विकासक आहेत त्यांना बोलवून त्यांच्यासमोर आपण चर्चा केली। ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठल्या आहेत, त्याच्यावर कशा पद्धतीने त्या सोडवता येतील याच्याबाबत देखील चर्चा केली आणि आता पुढच्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी सगळ्यांच्या समोर मान्य केलेलं आहे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये सगळ्या परवानग्या पूर्ण करून या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करू। प्रलंबित भाडी जी आहे ती देखील करू। वेळोवेळी या SRAच्या प्रकल्पामध्ये किती प्रकारचे संकट आहेत ही प्रत्येक जनसंवादामध्ये आपल्याला कळते। संबंध शहरामधले जवळजवळ 20 ते 25 प्रकल्पाचे नागरिक ते इकडेच आमच्याकडे येऊन त्यांचे प्रश्न मांडत आहेत। काही प्रकल्प जे आहेत ते मार्गी देखील लागलेत, याचा देखील मला आनंद वाटतो। परंतु जे विकासक याच्यामध्ये योग्य नाही आहे, ज्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही आहे, तर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची काही या ठिकाणी व्यवस्था निर्माण झालेली नाही। म्हणजे एक प्रकल्पात करू शकले नाही तरी ते दुसरा प्रकल्प करायला जातात, तिसरा प्रकल्प हातामध्ये घ्यायला जातात आणि त्याच्यामुळे MPID कायदा हाच त्याला एकदम जालीम उपाय आहे आणि तो कायदा आणण्याकरता पुढच्या काळामध्ये देखील आपण पाठपुरावा करणार आहोत। तसंच या ठिकाणी दुसरी देखील एक इमारत होती, इमारतीचा मालक, इमारतीमध्ये राहणारे लोक, शुभारंभ नावाची इमारतीमध्ये आणि त्या ठिकाणी विकासक यांची बैठक या ठिकाणी आपण घेतली। आपली भूमिका ही आहे की सुरुवातीला आपण समन्वय करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि नाही झाला तर नागरिकांच्या बाजूने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून द्यायला लागतो। तर ती देखील बैठक जी आहे ती यशस्वीपणे पार पडली। महापालिकेच्या मध्ये स्थावर मालमत्ता डिपार्टमेंट हे स्थिर नाही। 2016ला ज्यांची दुकान जे आहे ते निष्कासित केलं, त्यांना पत्र दिलं गेलेलं आहे की तुम्हाला आम्ही मोबदला एकतर देऊ किंवा आम्ही जागा देऊ। ते मोबदला पण नाही, पर्यायी पुनर्वसन पण नाही आणि 2016 ते 2026 या काळामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं घेऊन काही लोक आले होते आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्तेमध्ये घोळ आहे। त्याच्यामध्ये प्रायोरिटी कोणाला द्यायची, कशा पद्धतीने त्याची यादी बनवायची, त्याची काही व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जर निर्णय योजना करता लोकांना बाधित होत असतील तर ती लोक जागाच देणार नाहीत, कारण की त्यांचं पुनर्वसन तुम्ही 10-20 वर्ष जर रखडून ठेवत असाल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्ता विभागाच्या या सगळ्या गोष्टीचं ऑडिट व्हायला पाहिजे। याची श्वेतपत्रिका देखील निघायला पाहिजे की कोणाची जागा किती साली बाधित झाली आणि त्याला किती साली मिळालं।
कोणाची जागा उशिरा झाली पण त्याला लवकर मिळालं. हा जो दुजाभाव आहे, हा दुजाभाव याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही. मी संबंधित खात्याला सांगितलेलं आहे की मला पूर्ण त्याची यादी, जी काही 1000 2000 लोकांची असेल त्याची प्रायोरिटीची यादी पाहिजे. त्याला कधी तुम्ही दिलं की कोणाचं प्रस्तावित आहे, कोणाला अजून प्रलंबित आहे, आणि तरच याच्यामध्ये सामान्य माणसाला न्याय मिळेल. कारण त्यांची छोटी छोटी टपऱ्या